हे गाईज वेलकम टू द बॅक माय न्यू व्लॉग. आणि आजच्या व्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला फिरण्यासाठी. म्हणजे जिथे मी काम करतो माझघर हॉटेल नाव आहे त्या हॉटेलचं. त्या हॉटेलमधून आमचा सगळा स्टाफ जाणार आहे फिरण्यासाठी गणपतीपुळेला. तर मित्रांनो चला जाऊया. तर गाईज आपली फायनली ट्रॅव्हल आल्याने आपण आता चाललेलो आहे गणपतीपुळेला. चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. चला पब्लिक. मामा काय बोलता? आपले मित्र आता भाई इकडे बसलेत. काय बोलाल आपल्या मित्रांनो? चला मामा बसलात ना? चला. मामा तुम्ही काय खाल? काय खाल सांगा. तर थांबायचं आपल्याला, नाश्त्याला थांबायचं आहे. मिसल पाव वडापाव कोण कोण खाएगा? हाथ ऊपर करो. तर गाईज फायनली आम्ही थांबलोय नाश्ता करण्यासाठी हॉटेलला. चला जाऊया आणि नाश्त्याला काय ते पण तुम्हाला दाखवतो. गाईज फायनली पोहोचलो होतो नाश्ता करायला हॉटेलमध्ये. आणि इथली चिकन थाली पण जाम स्वस्त आहे गाईज. म्हणजे 160 रुपये गाईज. ते बघा तुम्ही बघू शकता समोर. बघा 100. तर गाईज आपला फायनली मेंदूवडा आला होता. मेंदूवडा आणि ग्रीन चटणी मस्तपैकी खाऊया नंतर मिळूया बाहेर. ओके. तर गाईज मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. आता आम्ही चाललोय परत. चला चला. तर बास करा आता. किती फोटो काढणार? चलो. आणि काही चालला इथे फोटोशूट. चला आपण बसून घेऊया आपल्या शूट वरती. चला. तर गाईज आपण आपल्या फोर्स मध्ये फायनली बसलोय आणि आता चाललोय गणपतीपुळेला दर्शन घेण्यासाठी. नाश्ता वगैरे मस्त केलाय. काय बाबा नाश्ता केलास ना मस्त वगैरे? ओके. बाकी काय कमी पडते ना? मालेश्वर मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. आणि मंदिर पण खूप छान आहे गाईज. तुम्ही बघू शकता समोरच. तर मित्रांनो मंदिर बघू शकता तुम्ही. एक नंबर बांधलाय माळेश्वर मंदिर. आणि हा माझा मित्र सोपान दादा. काय बोलतोयस? मंदिर पण किती भारी बांधलंय ना. जय श्रीराम भाऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. चला मित्रांनो जाऊयात आता आपल्या गाडीमध्ये बसूयात. दर्शन वगैरे पण आपलं खूप छान झालं आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. आणि अजून पण आपले पॉईंट्स आहेत. तर काय आता थांबलोय मालेश्वर देवस्थान महाराज ते दर्शन करण्यासाठी. तर चला मित्रांनो जाऊया. 400 पाय चल. 400 तेरी ले क्या चढ पाएगा ना? जरा व्हिडिओ घेतेस ना, जरा नीट घे ना. नीट घे. हे घेतलंस काय? हा घेतला ना. ठीक आहे. फास्ट किती करतोय? स्लोली कर ना जरा. स्लोलीच केलाय. चलो. कुठे शिव? मालेश्वर. बरं वाटतं ना? हा जवळ जमत काय ना? चला चला मिनट. चला चला मी आहे. चला. थक गए क्या हुमन? अपना सॉरी क्रिश भाई. हाँ यार थक गए यार. चलो आ गए चलो. चला मामा पटकन चला. मामा चाललाय फोटोशूट इथे. सर फोटो काढताय. देसाई सरांचे फोटो बघूयात काय क्लिअर येते iPhone 16 प्रोला. तर गाईज आम्ही इथे आलोय. हा भाई मंकी ते आ गया. अरे गया उधर गया. तर गाईज तुम्ही खाली नजारा बघू शकता. एक नंबर. बापरे.
एक नंबर दिसतोय गाईस, खाली नजारा फक्त तुम्ही बघा. थोडं छोटासा धरणा. तर गाईस त्या साईडला जास्त मोबाईल कॅमेरा अलाव नसल्यामुळे मी तिकडची जास्त व्हिडिओ काढू नाही शकलो. आता आपण घेऊया जरा व्लॉग कसे येतील ते, जरा एन्जॉय करूया. तर गाईस दर्शन वगैरे मस्तपैकी घेऊन आता आम्ही चाललोय खाली, म्हणजे आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी. मस्तपैकी प्रसाद वगैरे घेतलं इथे गुलकंद. चला मित्रांनो जाऊया आणि आता जातोय गणपतीपुळेला. चला मित्रांनो एन्जॉय करूया. काय बोलते मामा? कुठे? तर गाईज आपल्या ट्रॅव्हल मध्ये फायनली बसलो. आता जातोय गणपतीपुळेला दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे. तर मित्रांनो चला जाऊया, लेट्स गो पब्लिक. काय बोलतो सुपांदा? चला गणपती बाप्पा. तर गाईज फायनली आपण पोहोचलोय गणपतीपुळेला आणि आता आपण जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आणि समुद्र पण बघूया. चला मित्रांनो लेट्स गो पब्लिक. चलो. पाणीपुरी पाणीपुरी क्या बिक रहा है इधर? सर पानीपुरी 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 कितने का दे रहे हो? पानीपुरी पानीपुरी कितने का? ओ नीलेश सर, आप मेरा तो पागल जैसा. ओ नीलेश सर, ओ नीलेश सर. तर गाईज फायनली आपण जातो गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो चला जाऊया आणि कपडे वगैरे पण काही वाटत नाही. चला मित्रांनो लेट्स गो. तर मित्रांनो मी आलो होतो आपल्या गणपतीपुळेच्या बीचवरती. इथे कोणी नाही मला मिळत आहे. आपले सगळी पब्लिक कुठे गेले काय माहिती. पहिले मला मामा भेटले, इथे मामा भेटले. आपली पब्लिक कुठे गेली सगळी? कुठे आहेत का तिकडे? समोरच आहेत ना. लवकर लवकर निघणार आहे गाडी. 4:15 पर्यंत सगळ्यांनी गाडीच्या इथं पोहोचा. माहिती ना कसं जायचं. तर गाईज बाकी जास्त काय मजा आम्ही केली नाही, फक्त बीचवरती आलो होतो. आता आम्ही चाललोय दुसऱ्या पॉईंटवरती. चला मित्रांनो जाऊया. तर गाईज फायनली आपण बसलोय गाडीमध्ये. आता आपण चाललोय दुसऱ्या पॉईंटवरती मित्रांनो. चला जाऊयात लेट्स गो. आणि हा आहे उस्मान भाई, जो आपला खास मित्र आहे, जिथे मी काम करतो त्या हॉटेलचा. तर क्या बोलेंगे आप ब्लॉग में? हम बोलेंगे मजा नहीं आया. मजा नहीं आया क्यों? बेकार. ऐसा हो ही नहीं सकता है. मजा खूब आया है. ये हमारा भाई थोड़ा आज नाराज है, इसकी वजह से हम बोल रहा है कि मजा नहीं आया है. ऐसा है क्या? हाँ. ठीक है. अच्छा अच्छा. अभी हम जाएंगे दूसरी जगह. तुमको मजा आएगा कि नहीं? जाएंगे अभी आके रूम पे जाके खा पी के सो जाएंगे. अरे बाप रे. हमारा बोलो कि यहाँ से खत्म हो जाएगा बॉस. हमारे मामा भी आ चुके हैं. मामा बसा, मामा बसा इथे बसा. इथे बसा ना मामा, इथे बसा ना. सर मोबाइल लगा दो इधर. तर गाडी चला आता तुम्हाला दाखवतो मी कोकण सफारी कशी असते ते आपली. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलाय तले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा सुना. कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. यामध्ये नंदनवन शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचं प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणारा हात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत, त्याची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा इत्यादी कशा होत्या, गुहेतून येताना सगळ्यांनी वाकून यायचा. पासून कोकम सरबत तर कोकमागा तयार केले जाते. तसेच यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते. याचा वापर कैला चिवासारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो. इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवलेला आहे. किती जण आहेत? महाराजा शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे. आणि जर का साहेबांना गौरी गणपती आणि राणा देवा नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाऊक आहे रे महाराजा.
वय महाराजा 8 ते 10 तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हे त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, तरी ते कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. माझघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोट्याची 2 मुले दाखवले. ती आपला परंपरागत खेळ सोंगटा खेळतात. महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. घराची रचना पहा. खोच्या उंचवड्यावर बसल्या तिला ओटी असे म्हणतात. मान्यवरांनी ओटीवर बसायचे. समोर आहे ती पडवी, सर्वसामान्यांनी पडवीवर बसायचे. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते. ती उष्ण हवा त्या गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे आणि इथे जुने आणखी त्यांचे प्रकार दाखवले. हे सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून देण्याचे काम हा कुंभार करीत असे. त्याच्या सफेद रंगाचे मडके दिसते ते माडी काढायचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. तिला नारळ येण्यापूर्वी पोळ येते. त्या पोळीला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाड पाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब घालणारी माडी हे मडके वरच्यावर लावून साठवली जाते. काळाच्या युगात 12 बारूददारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही चालू आहे. त्यांनी त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाण आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. ह्याचं उभे लाकूड दिसते तिला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. त्या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून त्यांनी स्वतः यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. आतील तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. आता गाईज आम्ही तिघे जातोय वरती, बघूया. ते फक्त 3 जण फक्त अलाव आहेत वरती जाण्यासाठी आणि खाली तुम्ही बघू शकताय आराम से भाई गिर गया तो गया नीचे भाई. ठीक है सर, इधर मतलब 3 ही लोग आ सकते हैं. अगर 3 से ज़्यादा आ गए तो टूट सकता है. इसकी कोई गारंटी नहीं हो सकती. ओके. तर गाईज सगळं कोकणपट्टी सगळं फेरे वगैरे आपण मारले आणि जे काय ते मी सांगितलं भाषण वगैरे कसं काय आणि कसं नाही ते मी तर अपलोड केलेलंच आहे. आणि आता चाललो आहे आता आपल्या फोर्समध्ये बसण्यासाठी. चला मित्रांनो, लेट्स गो. उद्या किराय मला. हे गाईज, जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळूया. तोपर्यंत बाय बाय गाईज. लेट्स गो. सी यू पब्लिक.